नमस्कार, स्वागत आहे तुमचे आजच्या मिनी ब्लॉगमध्ये। तर उद्यापासून सुरू होणार आहे शारदीय नवरात्री। आपण बघा सगळ्या ज्या स्त्रिया आहेत तर या नवरात्रीची खूप अशी आतुरतेने वाट बघत असतो आणि प्रत्येकाचे बघा वाट बघण्याचे आपापले एक एक कारण असतात। कोणाला छान असा गरबा खेळायचा असतो, कोणाला छान पूजेची मांडणी करायची असते, तर प्रत्येकीचे आपापले कारण असतात। तर चला, सगळ्यांचा आवडता नवरात्रीचा जो उत्सव आहे तर तो उद्यापासून सुरू होणार आहे। आता बघा, ज्यांना घरच्या घरी नवरात्रीच्या पूजेची मांडणी करायची आहे तर ती कशा प्रकारे करायची, म्हणजे मंगल कलश कशा प्रकारे स्थापन करायचा, अखंड ज्योत कशा पद्धतीने प्रज्वलित करायची, नवरात्रीच्या पूजेची जी मांडणी आहे तर ती कशा प्रकारे करायची, तर तेच तुम्हाला आज इथे बघायला मिळणार आहे। तर मागे बघा मी पूजा ठेवलेली आहे। तर ही पूजा कशा प्रकारे ठेवायची, देवी आईची ओटी कशा प्रकारे भरायची, काय काय साहित्य ओटीच्या सामानामध्ये टाकायचं, मंगल कलशामध्ये काय काय टाकायचं, कशा प्रकारे मंगल कलशाची स्थापना करायची, अखंड ज्योत कशा प्रकारे प्रज्वलित करायची, सप्तशतीचे पाठ कसे करायचे, तर ते सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या खाली जी लिंक दिलेली आहे तर तिथे तुम्हाला सगळं सविस्तर बघायला मिळेल। मांडणी अगदी सोप्या पद्धतीने करून मी दाखवलेली आहे, तर तो व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर चला, आजचा व्हिडिओ इथेच संपवते। भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय, हर हर महादेव।